सर्वेभ्यो नमस्कारः। अत्र एतस्य कार्यक्रमस्य अध्यक्षः मान्यः कुलगुरवः मधुसूदन पेन्ना महोदयः, कविकुलगुरु कालिदास विश्वविद्यालयस्य रत्नागिरी केन्द्रस्य संचालकः मान्यः दिनकर मराठे महोदयः, सहसंचालकः आशीष आठवले महोदयः, अन्ये श्रोतारः बांधवः भगिन्यश्च। आपल्या या व्याख्यानाच्या निवेदनामध्ये भाषणाची भाषा मराठी असं लिहिलेलं असलं तरी सुद्धा परंपरेमुळे पहिली दोन वाक्य संस्कृत मध्ये बोलणं हे गरजेचं आहे। त्यामुळे ह्याच्या पुढलं सगळं मराठीत करूया। आपण भारतीय परंपरा असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला भारत आणि भारतीय परंपरा याची प्राचीनता ही शोधत शोधत जर आपण गेलो तर वेद आणि वेदवाङ्मयातले अनेक उपग्रंथ हा त्याचा मुख्य गाभा म्हणून आपल्याला म्हणता येईल। अगदी युनेस्कोनी सुद्धा जगातलं अतिप्राचीन वाङ्मय म्हणून ऋग्वेदाला मान्यता दिली आणि आपल्या परंपरेमध्ये सुद्धा वेदोखिलो धर्ममूलम असं म्हटलेलं असल्यामुळे वेद हेच ह्या सगळ्या परंपरेचे मार्गदर्शक आहेत असं आपल्याकडे मानलं जातं। आता समजा आपण असं म्हटलं की वेदोखिलो धर्ममूलम, पण मग प्रश्न असा पडतो की वेदही भारतातच आहेत, भारतात त्यांची परंपरा पठण पद्धतीने अनेक वर्षापासून चालू आहे। मग आज पुन्हा एकदा ह्या सगळ्या परंपरांची प्रासंगिकता सांगण्याची वेळ आपल्यावर का आली? थोडंसं त्याची कारणं जर आपण समजून घेतली तर पुन्हा तीच कारणं घडणार नाहीत ह्याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ। म्हणजे युद्धाच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर पराभव का झाला ह्याची जर का चिकित्सा केली तर पुन्हा पराभव होणार नाही याची काळजी घेतली जाते। तसंच भारतीय परंपरांची प्रासंगिकता पुन्हा पुन्हा सांगायला लागते, पुन्हा एकदा सांगायला लागते, याचं एक काहीतरी निश्चित कारण असणार आहे। त्या कारणांकडे थोडंसं जाऊया। एक म्हणजे मी अनेकदा अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, आता संक्षेपाने सांगतो की आपल्याकडे अनेक वर्ष भारतावर जे आक्रमण झालं त्या आक्रमणाच्या काळामध्ये समाजामध्ये एक अस्थिरता किंवा अस्थिरता निरनिराळ्या प्रकारची, म्हणजे आर्थिक अस्थिरता असेल, तो समाज एकाच ठिकाणी एकाच गावामध्ये राहतोय असंही नाही, विस्थापित व्हायला लागलं अशी काही कारणं असतील। दुसरा एक भाग म्हणजे आपल्याकडे ज्या परंपरा आहेत त्या तशाच्या तशा पाळा, त्याची कारण विचारू नका असं काही लोकांनी सांगितलं आणि तसंच्या तसं पुढे 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 नेत नेत गेले आणि त्याची मूळ कारण कदाचित कुठे ना कुठेतरी प्रत्यक्षात होती, लोकांना माहितीही होती, पण ती पुढल्या पिढ्यांकडे न दिल्यामुळे हळूहळू ती कारणं लुप्त होत गेली, सांगेनाशी झाली। केवळ मागच्या पिढीने केलंय म्हणून पुढल्या पिढीने ते करत आलं पाहिजे एवढाच भाग
भाग त्याच्यामध्ये शिल्लक राहिला. त्याच्या बरोबरीने अजून एक जर का विचार करायचा झाला तर इंग्रजांच्या आक्रमणानंतर भारतीय परंपरा फोल आहेत, अयोग्य आहेत, हे सांगण्यासाठी चढाओढीने प्रयत्न केले गेले. आणि त्याच्यासाठी मुळातच आर्य आक्रमणवाद हा एक सिद्धांत मांडला गेला आणि त्या सिद्धांतानुसारच पुढले विचार केले गेले आणि सहजपणे ह्या सर्व गोष्टी दोन भागामध्ये विभागल्या गेल्या. एकाला म्हणायचे हिस्ट्री म्हणजे इतिहास आणि एकाला म्हणायचे मायथॉलॉजी म्हणजे मिथक. सहजपणे मायथॉलॉजी ह्या भागामध्ये जे येतं, ज्या भागाच्या आधारावर भारतातल्या सर्व गोष्टी त्याला आदर्श मानून आजपर्यंत चालत आलेल्या आहेत, त्याच भागाला एक मिथक म्हणून संज्ञा जर दिली आणि ती संशोधनाच्या अंगानी पद्धतीने दिली तर सहजपणे त्याच्यात सांगितलेल्या सर्व गोष्टी या कशा कालबाह्य आहेत किंवा त्या प्रासंगिक नाहीत, सुसंगत नाहीत, गरजेच्या नाहीत असं पटवायला सहजपणे आपल्याला शक्य होईल. यासाठी मुळात आर्य आक्रमणवाद हा सिद्धांत निर्माण करणं, त्याच्या पुढे जाऊन आर्यांनी जे ग्रंथ रचले किंवा त्यांना दृष्ट झाले त्या ग्रंथांनाच कालबाह्य ठरवणं, त्या ग्रंथांचीच प्रासंगिकता नाकारणं आणि मग सहजपणे त्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी एक मिथक आहेत असा पुढला सिद्धांत मांडणं आणि मग सहजपणे ह्या सर्व गोष्टी कशा चुकीच्या आहेत आणि त्या आज मितीला करणं ह्या कसा मूर्खपणा आहे हे हळूहळू सांगायला लागणं. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी भारतीयच लोक चढाओढीने पुढे येणं आणि मग हळूहळू पुढे होत गेलं की ही ज्ञान परंपरा की जी परंपरा म्हणून आपण निश्चितपणे तिचं संरक्षण केलं पाहिजे, त्या परंपरेतला फोलपणा जसजसा लोकांच्या गळी उतरत गेला तस त्याची ती परंपरा सोडण्याकडे, टाकून देण्याकडे कल होत गेला. आणि त्याचा पुढला अवतार म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारतीय परंपरांना पोषक अशी शिक्षण व्यवस्था ही भारतामध्ये निर्माण केली गेली नाही. म्हणजे जर का विद्यापीठाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर केम्ब्रिजला काय वाटतं ते शिकवायचं, पण काशीला काय वाटतं ते शिकवायचं नाही. दोन्ही विद्यापीठच आहेत, दोन्ही ज्ञान स्तराच्या दृष्टीने आदर्शच आहेत, पण प्रत्येकाचा मूलबिंदू निरनिराळा आहे. म्हणजे केम्ब्रिजला सुद्धा कोणी नाकारू शकत नाही, काशीला सुद्धा कोणी नाकारू शकत नाही. पण कुठे हा एक मुख्य प्रश्न जर असेल तर ज्या त्या ठिकाणी जी संस्कृती वाढली, फलद्रूप झाली, त्या ठिकाणी त्या विद्यापीठातलं ज्ञान हे पुढे वेगात जाणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काशी विद्यापीठामध्ये सांगितलेलं ज्ञान हे पुढे न येता केम्ब्रिज विद्यापीठामधलं ज्ञान पुढे येत गेलं आणि केम्ब्रिज विद्यापीठालाच आदर्श मानून भारतीय शिक्षण व्यवस्था बनवली गेली की ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये भारतीय परंपरांविषयी स्वाभिमान असेल, आत्माभिमान असेल, अशा प्रकारची रचनाच नाही, अशा प्रकारचा अंतर्भावच नाही. एकूणात ह्या सगळ्या पद्धतीने आपला परंपरांविषयीचा स्वाभिमान
किंवा परंपरा पालन करण्यामागचं ज्ञान किंवा परंपरा पालन करण्यामागचा कठोरपणा हा क्षीण होत गेला. कदाचित एका पिढीने दुसऱ्या पिढीला न सांगितल्यामुळे असेल, आपण अभ्यास न केल्यामुळे असेल, किंवा तत्कालीन राजकीय धुरीणांनी केलेल्या प्रसिद्धीमुळे असेल, प्रपोगंडामुळे असेल. पण भारतीय समाजावर ह्या सगळ्या गोष्टीचं गारूड, या सगळ्या गोष्टीचा प्रभाव एवढा पडला की एकूणात भारतीय परंपरा जो कोणी आचरण करतो तो मागासलेला आहे, जुनाट आहे, कालबाह्य आहे, हे वारंवार समाजामध्ये दिसायला लागलं. पण मग ह्याचा केवळ प्रतिवाद करून चालेल का? आणि प्रतिवाद सुद्धा भोंगळ पद्धतीने चालेल का? म्हणजे अनेकदा असा प्रश्न पडतो की अनेक जण सांगतात की हो, भारतात सगळं आहे, पण कुठे आहे, कसं आहे, कोणत्या स्वरूपात आहे, हे सांगण्याचा प्रसंग ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या गोष्टीला समर्पक उत्तर देण्याची तयारी किंवा त्यामागचं संशोधन, त्यामागची तर्कनिष्ठ पद्धती ही तेवढीच गरजेची आहे. केवळ मला वाटतं म्हणून मी सांगतोय हे सांगून उपयोगाचं नाही. तर ह्या सगळ्या पद्धतीने आपण हे पुढे नेणं गरजेचं आहे की नाही? आणि जर गरजेचं असेल तर त्यातली काही उदाहरणं आज आपण बघूया आणि अजून पुढे ह्याच्यासाठी अधिकाधिक वेळ देऊ शकूया. आता छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण ह्याच्यात अजून काही गोष्टी बघूया. एक म्हणजे आपल्याकडे एक मनुष्य ही एक फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. कारण एकूण सगळी जी काही जीवनचर्या चालते त्याच्यामध्ये मनुष्य हा एक महत्वाचा घटक आहे. मग मनुष्याची दिनचर्या ही कशी असावी ह्यासाठी प्राचीन संस्कृतीनुसार ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा संदर्भानुसार आयुर्वेदीय दिनचर्येमध्ये जो प्रतिबिंबित भाग होतो तो भाग समाजाला समजावून देणं खूप गरजेचं असेल. एक दोन उदाहरणं बघूया. आपल्याकडे दिनचर्येच्या दृष्टीने जर विचार केला तर सकाळी कधी उठावं, उठल्यानंतर काय करावं, ह्याचा इथपासून अगदी रात्री झोपेपर्यंत कसं कसं असावं, काय काय करावं, ह्याच्या संबंधात आपल्या संस्कृतीशी त्या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ, केवळ सकाळी उठावं, सकाळी उठल्यानंतर काय करावं, शरीर धर्म म्हणून दंतधावन करावं इथपर्यंत ठीक आहे. पण सकाळच्या वेळेला उठून प्रातस्मरण करावं. आता हा प्रातस्मरण करावा हा संस्कृतीचा भाग झाला. पण सकाळच्या वेळात उठून शरीराच्या दृष्टीने काय होतं हा आयुर्वेदीय दिनचर्येचा भाग झाला. आता जर का लक्षात घेतलं तर ज्या वेळेला कफ प्रवृत्ती वाढत असते त्यावेळेला जर तुम्ही झोपून राहिलात तर तुमची कफ प्रवृत्ती वाढत राहणार आहे. आणि त्याच वेळेला जर तुम्ही सक्रिय झालात, त्याच वेळेला जर तुम्ही व्यायाम करायला लागलात, त्याच वेळेला तुमची कामं करायला लागलात तर सहजपणे तुमच्या शरीरातली कफ प्रवृत्ती ही कमी होईल. आता आपल्याकडे पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं खाणं याच्या पलीकडे आपल्याला कडुनिंबाचा उपयोगच माहिती नसतो. पण जर विचार केला तर साधं दात घासण्यासाठी सुद्धा
दातून किंवा दात घासण्यासाठी जी काडी वापरायची ती सुद्धा कडुनिंबाच्या फांदीची वापरायची. हा सुद्धा एक आयुर्वेदीय संदर्भ आहे. पण आपण पाश्चात्य विचारांनी प्रभावित झालेली उत्पादनं वापरून आपल्या परंपरेने सांगितलेली आयुर्वेदाच्या प्रभावातली उत्पादनं बाजूला ठेवली आणि मग हळूहळू त्यातनं होणारे आजार सुरू झाले आणि मग ते आजार निवारण करण्यासाठी अजून औषधं सुरू झाली. पण आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं ब्राह्म मुहूर्तावर उठणं आणि त्याचा आपल्या दिनचर्येशी असलेला संबंध याची एकमेकांची जोड जर लक्षात घेतली तर ब्राह्म मुहूर्तावर उठावं असं आमचे पूर्वज सांगत होते. पण पूर्वज सांगत होते पण ते का सांगत होते ह्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. पुढला भाग, आज मी तिला सुद्धा कुठल्या शांत वेळी काय अभ्यास केला, कशा पद्धतीने अभ्यास केला, तर ती अभ्यास केलेली गोष्ट, अभ्यास केलेली ज्ञान हे किती दीर्घकाळ आपल्या स्मरणामध्ये शिल्लक राहतं याच्याबद्दलची सुद्धा संशोधनं होत आहेत. पण मग ब्राह्म मुहूर्तावर उठून अध्ययन करावं, केलेल्या अध्ययनाची आवृत्ती करावी, ह्या गोष्टीचा केवळ संस्कृती म्हणून संदर्भ न बघता त्याची आपल्या स्मरणशक्ती किंवा आपली एकाग्रता, आपल्याला दिवसभर जे काम करायचंय त्याच्यासाठी मिळणारी ऊर्जा, याच्यासाठी ती सुरुवात ही फार महत्वाची आहे. मग पुढे जाऊन संध्यावंदन सांगितलं असेल, काही ठिकाणी सूर्योदयाला अग्निहोत्र म्हणजे अग्नीला आहुती देण्याची परंपरा असेल. ह्या परंपरांचा संदर्भ सूर्योदयाच्या प्रत्यक्ष वेळेला विश्वामध्ये जी एक शक्ती निर्माण होते ती शक्ती तुम्हाला मिळाली पाहिजे की ज्या शक्तीच्या जोरावर तुम्ही पुढे दिवसभर काम करणार आहात. आणि आपण तर म्हणजे मी बऱ्याचदा विनोदाने म्हणतो की एक कुठलं तरी गाणं आहे की शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट. अरे पहाटेच्या वेळेला उठतच नाही तर रम्य पहाट बघणार कुठनं. त्यामुळे केवळ शतकानंतर पहाट बघितली तर पहाटेच्या वेळेला उठायचं असतं, हीच गोष्ट आज जवळजवळ विसरून गेलेली आहे. आणि याच्याबरोबर उलट, रात्रभर जागत राहतात आणि सकाळी झोपून राहतात. ह्या उलट सकाळी उठून अभ्यास करणं आणि रात्री लवकर झोपणं हे किती गरजेचं आहे ह्याच्याकडे आपल्या शरीराच्या पोषणासाठी, शरीराच्या बलवर्धनासाठी, आपल्या बुद्धीच्या एकाग्रतेसाठी हा सगळा दिवसभराचा काळ, मग सूर्योदय असेल, सूर्यास्त असेल, रात्र असेल, रात्रीच्या वेळेला काय करावं, किती तास झोपावं, कोणत्या वेळेला उठावं, हा सगळा जो एकूण दिनचर्येचा भाग सांगितलेला आहे त्याच्याकडे आपण केवळ एक परंपरा म्हणून न बघता, संस्कृती म्हणून न बघता आपल्या शरीराला गरजेची भाग म्हणून बघितला पाहिजे. दुसरा भाग आहे ऋतुचर्या. म्हणजे वर्षभरामध्ये आपल्याला अनेक सण किंवा त्या वेळेला येणारे उत्सव हे आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या उत्सवांच्या सणांच्या संदर्भामध्ये काही काही गोष्टी ह्या निसर्गाशी निगडीत किंवा काही काही गोष्टी ह्या आपल्या शरीराशी निगडीत जोडलेल्या असतात. मग वर्षप्रतिपदेच्या वेळेला ते कडुनिंबाची पानच खाणं का? म्हणजे मग वर्षभरात जे काही आपलं आरोग्य टिकणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी त्या कडुनिंबाच्या पानाचा गरज कशी आहे?
आता कडुनिंबाच्या पानाचं ज्या वेळेला कडुनिंबाचं पेटंट ज्या वेळेला झालं त्यावेळेला कडुनिंबाचं महत्व भारतीयांना पटू लागलं. पण याच्या उलट जर विचार केला तर आपल्याकडे धान्य रक्षणासाठी कडुनिंबाचा वापर करतात. लहान मुलांना त्वचारोग होऊ नये म्हणून कडुनिंबाचं पाणी, कडुनिंब पाण्यामध्ये घालून उकळवून त्या पाण्याने स्नान घालतात. वर्षप्रतिपदेला कडुनिंबाची पानं खातात. आता ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध आपल्या एकूण ऋतुचर्येशी आहे आणि त्याचा आपलं शरीर चांगलं राहावं याच्याशी आहे. एक दोन उदाहरण घेतो एकूण ऋतुचर्येच्या बाबतीत. मकर संक्रांती किंवा दिवाळी हे तसे प्रसिद्ध सण आहेत, प्रसिद्ध उत्सव आहेत. पण थंडीच्या काळामध्ये तैलाभ्यंग केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्वचा रोग, म्हणजे सध्या शरीराच्या त्वचेमध्ये स्निग्धता कमी झाल्यामुळे सोरायसिस सारखे रोग होऊ लागल्यानंतर लोकांना पटू लागलं की शरीरातल्या स्निग्धतेची किती गरज आहे. पण तेल तूप खाणं म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढवणं हा पाश्चात्य वैद्यकांनी सांगितलेला भागच आपण पाळत राहिलो आणि तेल तूप खाण्याबरोबरीने ते पचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे सोडून दिलं. मग संक्रांतीच्या वेळेला तिळगुळ का खाल्ला पाहिजे? थंडीचे दिवस आहेत. दिवाळीच्या वेळेला थंडीची सुरुवात आहे. अशा त्यावेळेला त्या वेळेला गरजेच्या म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या ऋतुचर्येमध्ये येतात. मग आपल्या एकूण सण उत्सवांमध्ये सुद्धा जर अजून विचार केला तर निरनिराळ्या वेळेला पूजा अर्चा ज्या वेळेला असतात त्यामध्ये निरनिराळ्या वनस्पतींचा उपयोग होतो. म्हणजे त्याला पत्री असं म्हटलं जातं. म्हणजे त्या पत्री गोळा करा आणि देवाला वाहा. पण पत्री ज्या वेळेला आपण वाहतो त्यावेळेला त्या पत्री ताज्या जिवंत असलेल्या झाडाच्या गोळा करून आणायला सांगतात. मग जर विचार केला तर हा पर्यावरणाशी निगडीत संबंध आहे की नाही? वर्षभर ती झाडं कुठे आहेत याचा आपल्याला ज्ञान पाहिजे. ती झाडं आपल्या आसपास पाहिजेत की जेणेकरून त्या सणाच्या उत्सवाच्या वेळेला ती पत्री गोळा करायला आपल्याला सहजपणे शक्य होईल. अगदी आपल्या परसात जरी ती झाडं नसली तरी गावाच्या आसपास ती झाडं आहेत आणि ती तेवढ्या प्रकारची झाडं जर का आसपासच्या परिसरात असतील तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते किती गरजेचं आहे हा सुद्धा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे संस्कृतीचा एक भाग झाला पत्रीने देवाची पूजा करणं. पण पत्रीने देवाची पूजा करणं हा संस्कृतीचा भाग जरी असला तरी त्याच्या मागची दृष्टी काय आहे तर ती पत्री आणि त्या पत्रीची तेवढी झाडं ही संरक्षित झाली पाहिजेत ही त्यातली दृष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे. तसंच जर अजून एक गोष्ट लक्षात घेतली तर आपल्या ज्या देवता आहेत त्या देवतांना विशेषतः ज्या पानांनी पूजा केली जाते त्या पानांचा विनियोग उपयोग हा आपल्या जीवनात किती गरजेचा आहे. एक दोन उदाहरणं घेतो की समजा गणपतीला दुर्वा वाहतात. हा झाला संस्कृतीचा भाग. पण दुर्वा हा पदार्थ पचनाला उत्तम आहे म्हणून तर मांजर पोट दुखायला लागल्यानंतर दुर्वा खाते. आणि गर्भिणीला सुद्धा पचनाचा कुठलाही विकार राहू नये म्हणून तिच्या नाकामध्ये दुर्वा रसाचं सेचन करतात गर्भाधान किंवा त्या संस्कारांच्या वेळेला. आणि त्याचाच संदर्भ संस्कृती म्हणून गणपतीशी जोडलेला आहे. तसंच तुळशीचा संदर्भ जर लक्षात घेतला तर विष्णूची पूजा तुळशीने करावी हा झाला संस्कृतीचा भाग. पण तुळशीचं झाड, तुळशीचं रोप आपल्या परसामध्ये असेल तर तुळस हा ऑक्सिजन निर्माण करणारा एक मोठा साठा आहे हे संशोधनाने आता सिद्ध झालेलं आहे. अजून एक मधल्या काळामध्ये संशोधन झालं
त्याच्यामध्ये जे जीवाणू बॅक्टेरिया आपल्या अन्नामध्ये असतात पण त्यांचा आपल्या शरीराला पोषक उपयोग नसतो, ते बॅक्टेरिया नष्ट होणं हे खूप गरजेचं असतं. आणि हाच संशोधनाचा भाग लक्षात घेऊन केवळ तुळस नैवेद्यावर का ठेवतात, नैवेद्य दाखवताना तुळस का ठेवतात, हा एक संस्कृतीचा भाग लक्षात घेऊन संशोधनाची दिशा ठरवून तुळशीमध्ये काय काय आहे, मग कोरड्या तुळशीच्या पानात ते आहे का, तुळशीच्या केवळ रसामध्ये आहे का, का तुळशीच्या पानामध्येच ते आहे आणि ते जिवंत असलेल्या तुळशीच्याच पानामध्ये आहे, हा संशोधनाचा एक भाग करून गरजेचे नसलेले बॅक्टेरिया, म्हणजे दुधाचं दही करणारा बॅक्टेरिया हा गरजेचा आहे, इडली करण्यासाठी पीठ आंबवण्यासाठी लागणारा बॅक्टेरिया हा गरजेचा आहे, पण आजार निर्माण करणारे बॅक्टेरिया हे गरजेचे नाहीत. मग त्याच्यासाठी आपण तुळशीचा वापर करतो का? संस्कृती म्हणून जर लक्षात घेतला तर एकादशीला तुळशी व्हाव्यात, पण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या विष्णूवरच्या वाहिलेल्या तुळशींचा काढा जर प्यायला तर आपलं आरोग्य किती चांगलं राहील. एक संस्कृती आहे आणि एक आरोग्यासाठी पोषक भाग आहे. तसंच विष्णूसाठी बेलाचा वापर केला जातो. आता जर का बेलाचा उपयोग हा थंड असणाऱ्या गुणासाठी जर असेल तर शंकराचं जे दाहक रूप आहे हलाहल विष घेतल्यामुळे, त्याच्यासाठी त्याला बेल व्हायला सांगितलंय. हा झाला संस्कृतीचा भाग. पण उत्तर भारतामध्ये मी बघितलेलं आहे, काही गावांमध्ये पण बघितलेलं आहे, बेलाचा पाक किंवा बेलाचं सरबत हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुद्दाम घेतात की जेणेकरून शीतलता राहावी. आता ह्या वनस्पतींचा वापर हा संस्कृतीचा भाग असला तरी सुद्धा तो आयुर्वेदीय दृष्ट्या आपल्या दिनचर्येसाठी गरजेचा आहे की नाही. मग आता लक्षात घ्या, एकूण ऋतुमानामध्ये ऋतुचर्येमध्ये ज्या ज्या वेळेला जी जी संस्कृती सांगितली जाते, एक अजून उदाहरण घेऊया, वटपौर्णिमा. आता वटपौर्णिमेच्या वेळेला वडाच्या झाडाची पूजा आणि प्रदक्षिणा, लोकांना वाटतं 7 जन्म आणि ह्या सगळ्या कथा कशा भाकड आहेत. अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या, मध्यंतरी एक केसाच्या तेलाची जाहिरात यायची, वडाच्या पारंब्यांपासून बनवलेलं केशाचं तेल. म्हणजे वडाचं झाड हे गावात असलं पाहिजे आणि ते टिकलं पाहिजे आणि त्याच्या भोवताली आपण जर गेलो तर आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा किती होतो. आता आपण दत्त जयंती साजरी करतो, मग दत्त जयंती साजरी करणं म्हणजे उमराचं झाड हे आपलं एक गणित आहे. पण उमराच्या फळांचा थंडपणासाठी उपयोग केला जातो, उमराच्या पाण्याचा थंडपणासाठी उपयोग केला जातो. त्याच बरोबरीने भूगर्भातलं पाणी शोधण्यासाठी जी काही लक्षणं दिलेली आहेत याच्यावर फार मोठं संशोधन झालेलं आहे आणि फार मोठ्या संशोधनाच्या अंती याच्या संदर्भामध्ये सकाळच्या ॲग्रोवन मध्ये खूप मोठे लेख येत होते. बार्शी मधल्या डॉक्टर रजनी जोशी यांनी या संबंधात खूप मोठं काम केलेलं आहे. आता संस्कृतीचा भाग जर लक्षात घेतला तर औदुंबर, त्याच्या पायाशी दत्ताचं स्थान, ठीक आहे, योग्य आहे. आता लक्षात घ्या, पत्री म्हणून वापरली जाणारी किंवा देवांच्या पूजेच्या निमित्ताने जे देववृक्ष म्हणून मानले गेलेले आहेत मोठे मोठे, मग उंबर, पिंपळ किंवा वड हे असतील किंवा छोट्या छोट्या वस्तू असतील, दुर्वा असतील, तुळशी असतील, या सगळ्या गोष्टींचा वापर वर्षभरामध्ये आपल्या ऋतुचर्येमध्ये एकेका ऋतूच्या वेळेला, एकेका सणाच्या वेळेला आपल्या एकूण जीवनामध्ये केला जातो. पण तो केवळ संस्कृतीचा भाग म्हणून केला जातो असं न समजता तो आपल्या एकूण आरोग्याच्या,
सुद्धा दृष्टीने किती गरजेचं आहे याचं प्रतिबिंब सुद्धा आपण बघितलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन काही जर उदाहरणं घ्यायची झाली तर काही भाग हे संस्कारांच्या दृष्टीने, जो माझा जास्त अभ्यासाचा विषय आहे, त्याच्यामध्ये जर विचार केला तर एकूण आपल्या परंपरेमध्ये जे 16 संस्कार म्हणून म्हटले जातात तसे अनेक संस्कार सांगितलेले आहेत. अगदी काही ठिकाणी विस्तार करत 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 36 संस्कार, 48 संस्कार इथपर्यंत संख्या गेलेली आहे. पण प्रधान संस्कार म्हणून जर विचार करायचा झाला तर 16 संस्कारांची मुख्य गोष्ट सांगितली जाते. आता 16 संस्कारांमध्ये सुद्धा प्रमुख काही गोष्टींचा विचार आपण आता करूया. या संदर्भामध्ये त्याची म्हणजे केवळ संस्कारांच्या दृष्टीने स्वतंत्रपणे काही व्याख्यानं रत्नागिरीच्याच एका महाविद्यालयाने पूर्वी आयोजित केलेली होती. पण आता संक्षेपाने जर विचार करायचा झाला तर आपल्या संस्कार परंपरेमध्ये गर्भाधान संस्काराचं महत्व आहे. मग तो कधी करावा, तो कोणत्या वेळेला करावा, याच्यासाठी नक्षत्र कशी बघावी या संदर्भात सुद्धा सांगितलेलं आहे. एकूणात जर विचार केला तर त्यावेळेला वापरले जाणारे वनस्पती अश्वगंधा असेल किंवा दूर्वा असेल, त्याचा त्या गर्भिणीवर काय परिणाम होतो, गर्भाच्या पोषकतेसाठी ते कसं गरजेचं आहे, याचा सुद्धा आयुर्वेदीय संदर्भ फार महत्वाचा आहे. पुढे जाऊन ज्या वेळेला बालक जन्माला येतं त्यावेळेला बालकाला तूप, मध आणि सोनं हे चाटवायला सांगितलेलं आहे. मंत्रवत प्राशयेत अस्य हिरण्य मधुसर्पिषम असं म्हणून ठेवलेलं आहे. आता जर का लक्षात घेतलं तर सोनं हा धातूंमधला अत्यंत उच्च धातू आहे. मध हा सर्व औषधींमधनं शोधून शोधून आणलेला एक पदार्थ आहे. आणि तूप हे दुधापासून प्रक्रिया होत 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 अत्यंत उत्कृष्ट, म्हणजे एकूणच जर विचार केला तर सोनं असेल, मध असेल किंवा तूप असेल, हे ह्या सर्व पदार्थांमधलं काढलेलं मूल्य आहे, ऍब्स्ट्रॅक्ट आहे, गुणवत्ता आहे. आणि त्याचा जर का चाटण म्हणून उपयोग जन्माला आलेल्या बालकाला लगेच केला तर एकूणात त्याचं आरोग्य, आयुष्य हे दीर्घ राहील. पुढे येतो जातकर्म संस्कार, त्याच्या पुढे नामकरण, निष्क्रमण. निष्क्रमण याचा अर्थ घरातनं बाहेर कधी पडावं, त्याच्या संदर्भात मध्ये कधी कधी संदर्भ येतो. आता लक्षात घ्या, बाहेरचं हवामान, सूर्यप्रकाश ह्या सहन करण्याच्या दृष्टीने त्या बालकाची, त्या शिशूची ज्या वेळेला क्षमता निर्माण होईल त्याच वेळेला त्याला बाहेर नेलं पाहिजे. पुढे जाऊन आहे अन्नप्राशन म्हणजे उष्टावण. त्याच्या बाबतीत सुद्धा पचन संस्थेचा विकास, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा विकास ज्या वेळेला होईल त्याच वेळेला अन्नप्राशन केलं पाहिजे. पुढे जाऊन आहे मोठा संस्कार म्हणजे उपनयन. आता उपनयन संस्काराच्या बाबतीत लक्षात घेतलं तर सध्याच्या काळामध्ये उपनयन करणं आणि न करणं हा केवळ एका सणाचा, उत्सवाचा किंवा समारंभाचा भाग राहिलेला आहे. पण लक्षात घ्या, आज मी तिला सुद्धा विद्यार्थी जीवनामध्ये जे नियम पाळणं अपेक्षित आहे त्याचाच उपदेश उपनयनाच्या वेळेला केला जातो. तुम्ही लक्षात घ्या की वसतिगृहामध्ये हॉस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या वेळेला परत आलं पाहिजे, रात्री बाहेर राहता कामा नये याचे नियम असतात. तिथल्या मेसवर जेवण कधी मिळेल याचेही नियम असतात. आपण आपलं व्यवस्थितपणे वागायला पाहिजे, आपल्या वस्तू आपण नीट ठेवल्या पाहिजेत, आपण आता कुणावरही अवलंबून राहता कामा नये, ह्याची सुरुवात ही गरजेची असते. आणि त्याच्याचसाठी उपनयन संस्काराच्या वेळेला जे उपदेश केले जातात ते आजच्या काळात सुद्धा, आजच्या विद्यार्थी जीवनातल्या गोष्टींसाठी सुद्धा खूप गरजेचे असतात. आज मी तिला घरामधल्या
पालकांनी काही गोष्टी जर सांगायचा प्रयत्न केला तर विद्यार्थी किंवा घरामधला मुलगा मुलगी ही ऐकेन अशी झाली आहेत. याचं कारण असं की ठराविक वयामध्ये शिस्त अंगात बाणवण्यासाठी जो उपनयन संस्कार सांगितलेला आहे त्या वयामध्येच अजून तो लहान आहे ह्या वाक्याने आपण किती वर्ष वाया घालवतो हे आपल्यालाही लक्षात येत नाही. पण याच्या उलट संस्कृतीचा भाग म्हणून उपनयन 8व्या वर्षीच सांगितलेलं आहे. पुढे जाऊन जर म्हणायचं झालं तर विवाह संस्कारामध्ये सुद्धा लक्षात घ्या, संस्कृतीचा भाग म्हणून ठीक आहे, पण एकनिष्ठ राहणं, पतिनिष्ठ राहणं हे पत्नीचं कर्तव्य आणि एकपत्नी राहणं हे पतीचं कर्तव्य किती गरजेचं आहे हे आजच्या समाजामध्ये ज्या वेळेला आपण लक्षात घेतो, एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत, एकनिष्ठ राहत नाहीत आणि मग घडणाऱ्या घटना ज्या समोर येतात त्यातून समाजामध्ये जो उद्ध्वस्तपणा आलेला आहे, हाच जर का आपण विवाहाच्या वेळेला नातीचरामी 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 ही पतीला सांगितलेली जी प्रतिज्ञा आहे ती पाळणं, ती निश्चितपणे आचरणं हा केवळ संस्कृतीचा भाग नसून समाज व्यवस्थेला पोषक असा भाग आहे. हे आपण का लक्षात घेत नाही? आता 16 संस्कारांमधले काही संस्कार आता इथे बोलताना सांगितले. पुढे जाऊन जर अजून विचार करायचा झाला तर समाज व्यवस्थेला सुद्धा पोषक अशा काही परंपरा असतात. आता लक्षात घ्या की एखादं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये ज्या काही सर्व व्यवस्था गरजेच्या असतात त्या व्यवस्था त्या गावातली सर्व लोक आपापल्या अधिकारानुरूप करत असतात. अधिकारानुरूप याचा अर्थ असा की जो ज्याच्यामध्ये तज्ञ आहे, एक्सपर्ट आहे, त्यानुसार तो करत असतो. म्हणजे सोन्याचे दागिने घडवून आणणं हे ज्याचं काम आहे तोच करत असतो, स्वच्छता करणं तोच करत असतो, काही ठिकाणी सजावट करणं तोच करत असतो, काही ठिकाणी गरजेचं असेल तर मंत्र म्हणणं, पूजा करणं. ह्याच्या बरोबरीने जेव्हा सण उत्सव असतात किंवा विशिष्ट यात्रा असते त्यावेळेला मंडप घालणं, जेवण तयार करणं, जेवण वाढणं, तेल आणून देणं, तेलाचे दिवे लावणं, अशा विविध कामांनी परंपरा म्हणून त्या मंदिराशी निगडीत गावातला प्रत्येक मनुष्य जोडला गेलेला असतो. पण परंपरेनुसार ह्या सांगितलेल्या गोष्टींमध्ये विकृतपणाने चढ उतार मुद्दाम निर्माण केल्या गेल्यामुळे गावामध्ये गावामधली जी एकता याच्यापूर्वी समाजामध्ये दिसायची ती कशी क्षीण होत चालली आहे हे आपल्यालाही लक्षात येतं. आपण लक्षात घ्या की भारतामध्ये ज्या वेळेला वर्णव्यवस्था आपण म्हणतो त्यावेळेला त्या वर्णांचं एक एक काम हे पक्क केलेलं आहे आणि ती उतरंड नाहीये, ते समान आहे. एकावर एक असं समजायचं कारण नाही, तर ते सर्व असेल तरच सगळं काही चालू शकेल. उदाहरणार्थ लक्षात घ्या, राज्य रक्षण झालं नाही तर वेदमंत्र म्हणणं शक्य आहे का? राज्य रक्षण झालं नाही तर मंदिरं बांधणं शक्य आहे का? भारतामध्ये आक्रमणाच्या काळामध्ये पराक्रम न दाखवल्यामुळे किती ऱ्हास झाला हे आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबरीने आपल्या गुरुच्या ठिकाणी, आपल्याला ज्ञान देणाऱ्याच्या ठिकाणी नतमस्तक होण्याची परंपरा राजांमध्ये पण होती. शाकुंतलामध्ये हा प्रसंग प्राधान्याने येतो आणि तो वारंवार मी सांगतो.
की दुष्यंत कण्वाश्रमामध्ये जाताना आपला डामडौल बाजूला ठेवून जातो आणि म्हणतो विनीत वेषेण प्रवेष्टव्य हा आश्रमो नाम. हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. कुणीही कुणापेक्षा श्रेष्ठ किंवा कुणापेक्षा कनिष्ठ नाही. भगवंतांनी पण म्हणून ठेवलेलं आहे की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. फक्त भगवंतांनी चातुर्वर्ण्यम मया सृष्टम एवढंच म्हटलंय असं सांगितलं जातं, पण त्यातलं गुणकर्म विभागशः हे सांगितलं जात नाही आणि मग गोंधळ निर्माण होतात. अजून एक पुढे जाऊन जर विचार करायचा झाला तसं वर्ण व्यवस्था सांगितलेली आहे तशी आश्रम व्यवस्था पण सांगितलेली आहे परंपरेने. आश्रम व्यवस्थेमध्ये कोणत्या आश्रमात काय करावं म्हणजे समाज व्यवस्था व्यवस्थितपणे टिकेल हे सांगितलेलं आहे. आता लक्षात घ्या की समाज व्यवस्थेमध्ये शिक्षण कधी घ्यावं याच्यासाठी ब्रह्मचर्य आश्रम सांगितलेला आहे. सगळ्या समाजाला गरजेचं म्हणजे धनार्जन आणि त्या पद्धतीची व्यवस्था म्हणून गृहस्थाश्रम. म्हणून गृहस्थाश्रम हा बाकी तीन आश्रमांना रक्षण देणारा आहे, पोषण देणारा आहे म्हणून गृहस्थाश्रम. त्याच्यानंतर फक्त मार्गदर्शन करत राहा पण प्रत्यक्ष त्याच्यात पडू नको, ढवळाढवळ करू नको, पण आपल्या अनुभवाचा आपल्या ज्ञानाचा उपयोग पुढल्या पिढींना करून द्या म्हणून वानप्रस्थाश्रम. आणि सगळं काही सोडून जाणं म्हणजे संन्यासाश्रम. ही व्यवस्था आजच्या काळात सुद्धा तेवढीच गरजेची आहे की नाही? आज कुटुंबामध्ये वानप्रस्थाश्रमाची वेळ झाली हे ज्या वृद्धांना समजत नाही त्या घरांमधली स्थिती आज आपण बघतोय. आणि गृहस्थाश्रमाची सुरुवात झाली तरी सुद्धा बालिशपणे वागणारे हे गृहस्थ पण आपण बघतो. किंवा ब्रह्मचर्याश्रमामध्ये फक्त अभ्यासच केला पाहिजे आणि त्यापेक्षा अन्य काही करता कामा नये हे न समजल्यामुळे वाईट वाटेला गेलेले विद्यार्थी सुद्धा आपण बघतो. म्हणजे ह्या सर्व आश्रम व्यवस्था ज्या वयामध्ये करणं गरजेचं आहे ते केवळ परंपरा म्हणून नव्हे, मुंज करणं किंवा लग्न करणं हा परंपरेचा भाग जसा आहे तसाच तो त्या आश्रमानी जे कर्तव्य पार पाडणं गरजेचं आहे तसाच त्याचा सुद्धा तो बोधक आहे. आता याच्या बाबतीत अजून एक गोष्ट जर लक्षात घ्यायची झाली तर आश्रम व्यवस्था ही ज्या वेळेला समाजामध्ये अत्यंत दृढपणे पोषकपणे आचरणात आणली जाते त्यावेळेला सगळी समाज व्यवस्था ही व्यवस्थितपणे चालत असते. आणि त्या आश्रम व्यवस्थेच्याच आधारे पुढे 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 येणारा समाज हा उन्नत पद्धतीने पुढे पुढे जात असतो. आता ह्या वर्ण आणि आश्रम ह्या व्यवस्था केवळ परंपरा म्हणून न लक्षात घेता तो समाज जीवनाचा समाज व्यवस्था व्यवस्थित चालवण्याचा एक गरजेचा भाग आहे म्हणूनही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आपल्याकडे अजून एका गोष्टीचा विचार फार बारकाईने केलेला आहे. म्हणजे आपल्याकडे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय एवढ्या पुरता विचार केलेला नाहीये, तर मन आणि बुद्धीचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे शरीर तपासायला गेल्यानंतर उत्तम आहे पण शरीराचं आरोग्य काही ठीक राहत नाही. यंत्रणा सगळी व्यवस्थित आहे
मग काय गोंधळ आहे? मन आणि बुद्धीमध्ये काहीतरी गोंधळ असू शकतो. मग परंपरेने ज्या वेळेला असं सांगितलेलं आहे की ब्राह्म मुहूर्ती उठा आणि जपजाप्य करा, एखाद्या विशिष्ट मंदिरात जा, तिथे ध्यानधारणा करा, किंवा पुढे जाऊन जर म्हणायचं झालं तर बुद्धीची एकाग्रता निर्माण व्हावी याच्यासाठी ह्या पद्धतीने जपजाप्य करा, उपासना करा, स्तोत्र म्हणा, श्लोक म्हणा. आता या मन आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टींच्या पोषणासाठी, त्यांच्या तौलनिक वाढीसाठी, म्हणजे असं सुद्धा होतं का नाहीये, बुद्धी फार उत्तम आहे पण मन बरबटलेलं आहे तरी सुद्धा विकृत कामं होतात, आणि मन फार चांगलं आहे पण बुद्धी चालतच नाही. मग समाजामध्ये वावरताना तो मनुष्य चुकीने वावरतो, बावळट म्हणून ओळखला जातो. मनाने खूप चांगला आहे पण बुद्धीने योग्य प्रकारचा विचार करू शकत नाही. म्हणून मन आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टींना सुद्धा पोषक अशा पद्धतीची परंपरा आपल्याकडे सांगितलेली असते आणि त्याच्यामध्येच बऱ्याचदा आपला गोंधळ होतो. कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय, याच्यामध्ये इतकी पातळ रेषा असते की कुणाला तरी ती श्रद्धा वाटते आणि कुणाला तरी ती अंधश्रद्धा वाटते. पण ह्याच्यामध्ये कोणत्या पातळ रेषेच्या कुठल्या बाजूला कोण मनुष्य कोणत्या वेळेला झटकन उडी मारून जाईल हे आपल्यालाही समजत नाही. म्हणजे कालपर्यंत अंधश्रद्धा किंवा नास्तिक अशा पद्धतीचा विचार करणारा मनुष्य आज सश्रद्ध झालेला दिसतो. ह्याच्यामध्ये काही गोष्टींचा जर थोडक्यात विचार करायचा झाला तर आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं की पाश्चात्य विचार स्वीकारले म्हणजे मी आधुनिक झालो. म्हणजे काही जण मॉडर्न हा शब्द वापरतात पण तो मॉडर्न असतो, तो वेस्टर्न असतो, तो वेस्टर्नाइज असतो. म्हणजे पाश्चात्य विचारांना स्वीकारलं म्हणजे तो आधुनिक झाला असं वाटायला लागतं आणि त्याच्यातनच दिवे विझवणं ही आधुनिकतेची लक्षणं वाटायला लागतात, तर दिवे लावणं ही पुरसटलेली लक्षणं वाटायला लागतात. आता ह्या सगळ्या छोट्या छोट्या काही प्रासंगिक उदाहरणातनं परंपरा सुद्धा कशी सूचक आहे, योग्य आहे, ती पुन्हा परंपरा म्हणून न जपता एक डोळसपणे आपल्याला उपयुक्त गोष्ट म्हणून जपली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण केवळ लक्ष देऊन भागेल का? नाही. पहिल्यांदा जे मी सांगितलं, ज्या चुका थोड्याफार प्रमाणामध्ये याच्या मागच्या काही पिढ्यांनी केल्या त्याच चुका आपण परत करता कामा नयेत. उदाहरणार्थ, आपण ज्या परंपरा पाळतो, आपल्याला ज्या परंपरांचा नेमका गर्भित अर्थ माहिती तो पुढल्या पिढ्यांना सांगितला पाहिजे. तो पुढल्या पिढ्यांपर्यंत सांगत 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 त्या परंपरा टिकवण्यातल्या नेमकेपणा, त्यातलं कसब हे आणत गेलं पाहिजे. कदाचित असं घडेल की एखादी परंपरा आपल्याला माहितीये पण त्यामागचं कारण माहिती नाहीये, त्यामागचा गर्भित अर्थ आपल्याला माहिती नाहीये. मग खरंच त्याच्यात गर्भित अर्थ आहे का? म्हणजे हे मी दोन्ही प्रश्न उत्पन्न करून ठेवतो की काही परंपरा अशा असतील की ज्या परंपरा म्हणून सांगितल्या जातात पण त्या अचानक कोणीतरी सुरू केलेल्या असतात की ज्याला खऱ्या अर्थाने काही अर्थच नसतो. पण सगळं असं नसतं, पण त्यामागे जर का खराच गर्भितार्थ आहे असं आपल्याला लक्षात येत आहे किंवा असं आपल्या वाचनातनं शोधातनं आपल्याला लक्षात येत आहे तर ते पुढल्या पिढ्यांना सांगून ठेवलं पाहिजे. स्वतःच मोठेपण जपण्यासाठी काही लोकांनी अशा अनेक गोष्टी पुढल्या पिढ्यांना न सांगितल्यामुळे जे नष्ट झालं ते आपल्याला परत शोधायला लागेल, त्याच्यासाठी वाचन करायला लागेल, त्याच्यासाठी जे आपल्या आसपास
या परंपरा पाळणारे माणसं आहेत, त्यातले काही थोडेसे वाचक आहेत, शोधक आहेत, त्यांना याच्याबद्दल प्रश्न विचारायला लागतील. पण केवळ प्रश्न विचारणं एवढाच भाग त्याच्यामध्ये असून चालणार नाही. काही वेळेला असं होतं, आपण एखादा प्रश्न एखाद्या व्यक्तीला विचारायला जातो, पण समोरची व्यक्ती ज्या वेळेला त्या प्रश्नाचं उत्तर देत असते त्यावेळेला त्या प्रश्नाच्या उत्तराच्या साठी जे पूर्ववाचन, पूर्व ज्ञान आपल्याला अपेक्षित असतं, त्या ज्ञानापर्यंत सुद्धा आपण पोचलेलो नसतो. आणि मग त्याच्यासाठी आपला सुद्धा त्याच्या मागचा अभ्यास, शोध, वाचन आणि मग प्रश्नोत्तर हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आपण या तीनही पातळ्यांवर काम करूया. पूर्वीच्या लोकांनी कुठल्या चुका केल्या किंवा त्यांच्या हातून काय घडलं ते पुन्हा घडणार नाही याच्यासाठी आपण आग्रहाने प्रयत्न करूया. आपल्याला माहिती असलेल्या परंपरांचा गर्भितार्थ आपण जपूया, पुढल्या पिढ्यांना सांगूया. आणि ज्या गोष्टींचा आजपर्यंत आपल्याला शोध लागला नाही, आपल्यापर्यंत ते संक्रमित झालं नाही, पोचलं नाही, त्याच्याबद्दल वाचन करूया, शोधूया. आणि अशा अनेक गोष्टी ज्या आपल्या भारतीय परंपरेमध्ये आहेत आणि त्या केवळ भारतातल्या आहेत म्हणून केवळ दुरभिमानाने नाही ते भारतीय आहे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता ते भारतीय आहे आणि ते कसं सटीक आहे, उत्तम आहे, योग्य आहे, जीवनाला उपयुक्त आहे, व्यक्ती जीवनाला उपयुक्त आहे, समाज जीवनाला उपयुक्त आहे, कुटुंब जीवनाला उपयुक्त आहे, म्हणजे व्यक्तीपासून समष्टीपर्यंत सर्वांना उपयुक्त आहे. ह्यासाठी आपण जास्तीत जास्त शोध करूया, वाचन करूया, प्रश्नोत्तर करूया आणि आपल्या परंपरेचा हा सांधा पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचवूया अशी अपेक्षा व्यक्त करून माझं हे थोडंसं मनोगत इथे थांबवतो. पहिल्यांदा ज्याप्रमाणे सूचना दिली त्याप्रमाणे प्रश्नोत्तरांना थोडासा वेळ असेल